खालापूर तालुक्यातील चौक येथील आदर्श मित्रमंडळ कोल्हापूर पेठ चौक हे नावाप्रमाणे आदर्श असून तालुक्यातील सर्वात मोठं मंडळ आहे. या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त यांना मदत, अपघातग्रस्त यांना मदत, शासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, आधार कार्ड, विविध शासकीय कागदपत्र जनतेला मोफत आणि त्वरित उपलब्ध होण्यासाठी शिबिर, जवानांचा सन्मान असे अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. यंदा गणेशोत्सवाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली. खालापूर तालुक्यातील खडई, धनगरवाडा आणि करंबळी ठाकूरवाडीच्या रस्त्यासाठी आवश्यक वनजमीन प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली. ग्रामसंवर्धन, सामाजिक संस्था आणि स्थानिक आदिवासींच्या 4 वर्षांच्या सातत्यपूर्ण आंदोलन, उपोषण आणि पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाला. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्तक्षेपानं विभागांमध्ये समन्वय साधून जिल्हा उपवन संरक्षकांनी मंजुरी दिली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 1.5 कोटींचा निधी मंजूर असून लवकरच रस्त्याचं काम सुरू होणार आहे. यामुळे स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांनी या वाड्यांचा वनवास संपणार आहे. हाळखुर्द गावातील अंदाजे 22 वर्षांपूर्वी बांधलेली 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मोडकळीस येऊन मुख्य कॉलमला तडे गेलेत. लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असून टाकी कोसळल्या शेजारील घरं, विजेच्या तारा आणि रहिवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झालाय. वारंवार तोंडी कळवूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट टाकीत दररोज पाणी भरलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं कारवाईची मागणी होत असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पनवेल तालुक्यातील पडघे गावाजवळ कासाडी नदीत तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांकडून केमिकल टाकल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. उपतालुका प्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांच्या म्हणण्यानुसार या रसायनामुळे नदीतील मासे आणि काही गुरे मृत झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली. त्यांनी छापा टाकला असता आरोपी पळून गेले. प्रदूषण नियंत्रण मंडळानं तत्काळ पाहणी करून संबंधित कारखाने आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. कुंडलिका नदीवरील साजे गावातून होणारा नौकाविहार व्यवसाय परप्रांतीय व्यक्तीने कार्यकारी अभियंता रायगड पाटबंधारे विभागाच्या संगनमतानं बेकायदेशीररित्या घेतल्याचा आरोप स्थानिक प्रकल्पग्रस्त विष्णुदास भोसले यांनी केलाय. निविदेमध्ये झालेल्या गंभीर अनियमितता, सुरक्षा अनामत रकमेत तफावत, कराराचा अवैध कालावधी वाढ आणि शुल्क वसुलीतील गैरव्यवहार यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत भोसले यांनी 15 ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता कार्यालय कोलाड समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. यामागे स्थानिक आका असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. नागोठणे टपाल कार्यालयाची इमारत अतिधोकादायक अवस्थेत असून ती वापरण्यायोग्य नसल्याचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल आला आहे. तरीही टपाल कार्यालय त्याच इमारतीत सुरू असल्याने नागरिक आणि खातेधारकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. सरपंच सुप्रिया महाडिक यांनी सांगितलं की अहवाल मिळताच टपाल कार्यालय आणि जागा मालकांना इमारत रिकामी करण्यासंबंधी पत्रव्यवहार केला होता. दरम्यान मागील 4-5 महिन्यांपासून नवीन जागेचा शोध सुरू असून जागा मिळताच कार्यालय हलवण्यात येईल असं टपाल खात्याचे अलिबाग मुख्यालयातील अधीक्षक सुनील थळकर यांनी स्पष्ट केलं. अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत, नागाव पर्यटन संस्था आणि रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोर यांच्या संयुक्त विद्यमानं नागाव वॉकेथॉन आयोजन करण्यात आले. नागाव हायस्कूल ते हटाळे बाजार मार्गे काढलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छ नागावचा नारा देत कचरा व्यवस्थापन, ओला सुका कचरा विलगीकरण आणि घंटागाडीचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. सहभागी नागरिकांना छत्री आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. रॅलीतून स्वच्छतेबरोबरच निरोगी आरोग्यासाठी चालण्याचं महत्त्वही पटवून देण्यात आलं. नवी मुंबईतील खारघर येथे कार्यरत श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरमध्ये गेल्या 5 वर्षात जन्मजात हृदयविकारानं ग्रस्त 619 बाल रुग्णांवर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि गिफ्ट ऑफ लाईफ प्रकल्पांतर्गत अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. या विशेष कार्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रुग्णालयाला भेट देत बालरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत नगरपालिकेने 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन केलंय. त्याच अनुषंगाने 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात पेण नगरपालिका येथून झाली.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर मार्ग, कौंडाळ तलाव, राजू पोटे मार्ग, पेण एसटी स्थानक असा मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप पुन्हा नगरपालिका येथे झाला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.